धडधडत्या छातीने मी दरवाजा बंद केला. अनामिक भीतीने माझ्या अंगाची थरथर होत होती. रूम छान होती. मी बाथरूमला जात फ्रेश होऊ लागलो. भीतीने बाबूराव गार पडला होता. जे होईल ते होईल. इथवर आलो तसं पुढं पण जाऊ. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. मॅडम रूम पाहून हरकून गेल्या. कशी आहे रूम, आवडली का? हो रे, तू बोललास अगदी तसंच आहे, दुसरं घर. मॅडम मला पाहत बोलल्या. त्यांच्या डोळ्यात हुरहुर दिसत होती. थोड्या त्या अवघडल्यासारख्या वाटत होत्या. मी त्यांना फ्रेश व्हायला सांगितले. मॅडम बाथरूमला गेल्या. तोवर मी रूम चेक करू लागलो. प्रभा स्वतःला आरशात पाहून, काय मॅडम, कसं वाटतं? खुश का? कसली खुश? जाम भीती वाटते मला. कसं काय आपण इथवर पोहोचलो? तुला कोणी आणले नाही, तूच आली. मग आता भीती कसली? भीती याची पुढे कसं काय करायचं ते तू नको करोस. ते तुझा राजा करेल. तू फक्त त्याच्यासोबत वाहत जा. न्हावून घे त्याच्या प्रेमात. जा. वाट बघत असेल तो. तो वाट बघतो. तू नाही बघत का वेडी? खाली बघ, किती ओलं झालं ते. मी मॅडमची वाट पाहू लागलो. मॅडम लाजत बाहेर आल्या. मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. मॅडम लाजत होत्या. माझी पण तीच अवस्था होती. मी धीर धरून त्यांच्यासमोर गेलो. मॅडम अजूनही लाजून खालीच पाहत होत्या. मी त्यांचे हात हातात घेतले. कसं वाटतंय मॅडम? माझी पण पहिलीच वेळ आहे. कसं सुरुवात करू काही समजत नाही. त्यांच्या मऊ हातांच्या स्पर्शाने मी मोहरून गेलो आणि एक पाऊल पुढे टाकलं. त्यांची हनुवटी वर उचलून धरत त्यांना पाहू लागलो. मॅडम थरथरत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अनामिक भीती दिसत होती. मी माझा हात त्यांच्या गालावर हळूवार फिरवला. तशा त्या लाजल्या आणि मला घट्ट बिलगल्या. मी माझे हात त्यांच्या पाठीवर ठेवले. तसं मॅडमनी मला घट्ट मिठीत आवळून धरले. थोडा वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. आमचे श्वास वाढत चालले होते. घसा कोरडा पडला होता. मॅडम माझ्या कानात कुजबुजू लागल्या. कॉलेजनंतर पहिल्यांदा मी अशी मिठीत शिरली आहे. थँक्स सूरज. थँक्स नका म्हणू मॅडम. तू आधी मॅडम बोलायचं थांब. प्रभा बोल, मला ते जास्त आवडेल मला. हो प्रभा. तसं मॅडमनी मला घट्ट मिठी मारली. सूरज, आपण हे करतो चूक की बरोबर हे मला नाही माहिती, पण आज तुझ्यामुळे मी बिनधास्त झाले. तू सगळं कर, पण मला कधी फसवू नको. मला माहीत आहे तू माझ्याशी लग्न नाही करणार. काही हरकत नाही, पण मला फसवू नको. याआधी मी फसले. मला परत फसायचं नाही. मी नाही फसवणार तुम्हाला. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतास प्रभा. हे ऐकून मॅडमनी मिठी सोडली. माझ्या डोळ्यात डोळे घालून त्या पाहत म्हणाल्या, मी तुझ्या सुखाच्या आड कधी येणार नाही, पण मला कधी फसवू नको. आता नाही मला ते सहन होत. असं बोलत मॅडमच्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसत म्हणालो, आता बस झालं. आता फक्त खुश राहायचं. तसं मॅडम माझ्या अजून जवळ आल्या. मी पण त्यांच्या जवळ गेलो. त्यांच्या डोक्यावर हळूवार ओठ टेकवले. तसं त्यांनी डोळे मिटून घेतले आणि मला घट्ट मिठी मारली. मी त्यांचा चेहरा हातात पकडला आणि गालावर डोक्यावर किस करू लागलो. तसं मॅडम शहारू लागल्या. त्यांचे हात माझ्या पाठीवर फिरू लागले. मी पण दोन्ही हात त्यांच्या पाठीवर फिरवू लागलो. हलकेच गालावर किस करू लागलो. माझ्याकडे बघत मॅडम मदहोश होत होत्या. मी अधीर होत त्यांच्या डोळ्यात पाहू लागलो. डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळत होती. मी हळूवार मॅडमला चोळू लागलो. तसं मॅडम पण मला चोळू लागल्या. आम्ही उभे राहून एकमेकांना चोळत होतो. हळूहळू रूममधलं वातावरण गरम होऊ लागलं होतं. मी हलकेच माझे ओठ मॅडमच्या ओठांवर टेकवले. तसं मॅडमच्या अंगाचा अगदी थरकाप उडाला. त्यांचे ओठ थरथरू लागले. मऊ मऊ गरम गरम ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला. माझ्या अंगावर शहारे आले. मॅडमची तर अवस्था बिकट झाली होती. त्यांच्या अंगावर रोमांच उठले होते. त्यांचे हात माझ्या पाठीवर स्थिरावले. मी हलकेच त्यांना ओठांना किस करू लागलो. मॅडम डोळे बंद करून होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अधीरतेचे भाव दिसत होते. मी एक हात हलकेच त्यांच्या केसात फिरवत त्यांचे केस मोकळे केले. त्यांच्या मोठांच्या पाकळ्या चोळत त्यांच्या केसात मी हात फिरवू लागलो. मॅडमचे दोन्ही हात हलकेच माझ्या पाठीवर वळवळ करू लागले. तसं मी माझी जीभ त्यांच्या ओठांवर फिरवली. मॅडम अगदी उत्तेजित झाल्या. तसं मी जीभ त्यांच्या तोंडात घुसवली. व्हिडिओमध्ये खूप पाहिलं होतं तसं किस करतात, ते आज प्रत्यक्षात करत होतो. मॅडमनी हलकेच माझी जीभ आपल्या तोंडात घेतली. तसं मी त्यांच्या गरम जिभेला माझ्या जिभेच्या शेंड्याने टोकरू लागलो. खालचा ओठ ओठात पकडत चोखू लागलो. तसं मॅडमनी माझा वरचा ओठ पकडत चोखू लागल्या. आम्ही एकमेकांची लाळ चोखून पिऊ लागलो. मॅडम इतक्या उत्तेजित झाल्या की त्यांना आपला एक पेय पाय दुडत किसिंग एन्जॉय करू लागल्या. जवळजवळ 15 मिनिट आम्ही किसिंग करत होतो. त्यांची छाती माझ्या छातीवर दाबली गेली होती.
मी दुसरा हात हळूच त्यांच्या कमरेवरून पोटावर नेला. तसं मॅडमनी मिठी थोडी सैल केली. मी हात अजून वर नेला. ड्रेसवरून मी त्यांच्या छातीवर हात फिरवू लागलो. गोल गरगरीत मांसन गोळे अगदी कडक झाले होते. त्यांच्या गोळ्यांना हात लावताच मॅडमनी किस सोडली. खालचा ओठ दातात पकडून मॅडम हापू लागल्या. अर्धवट डोळे उघडत मॅडम मदहोश होऊ लागल्या. त्यांच्या मांड्या एकमेकांना चिकटल्या होत्या. मिठी सोडताच मी त्यांचे गोळे दोन्ही हातांनी हळूच कुस्करले. तसं मॅडम हलकेच विव्हळू लागल्या. आहा आहा सूरज करत माझ्या अवयवावर त्यांनी हात कुस्करू लागल्या. मॅडम जाम तापल्या होत्या. माझी अवस्था काही वेगळी नव्हती. पाण्यात पडल्यावर कसं पोहता येतं तसं माझं झालं होतं. आता माझा धीर चेपला होता, पण मला घाई करायची नव्हती. मी हळूच माझा हात त्यांच्या ड्रेसमध्ये घातला. त्यांच्या हलकेच सुटलेल्या पोटावर अळूवार तो फिरवला. दुसरा हात त्यांच्या छातीचे मर्दान करत होता. त्यांची छाती कडक झालेले शेंडे हलकेच कुस्करत होता. पोटावर झालेल्या स्पर्शाने मॅडम थिरकल्या. गोड लहर त्यांच्या अंगात उठली. मॅडमचा श्वास वाढला. मॅडम आपल्या मांड्या एकमेकांना घासू लागल्या. त्यांची तळमळ वाढली. डोळे बंद करून मानवर करून त्या एन्जॉय करत होत्या. मध्येच हलकेच हसत होत्या. त्यांची ती अवस्था पाहून मी अजून त्यांना तापू लागलो. पोटावरचा हात त्यांच्या स्लीपमध्ये घुसवला. हळूच वरनेत अंतर्वस्त्राला त्यांच्या छातीचे मर्दन करू लागलो. मॅडमनी आपले डोके माझ्या छातीवर टेकवले. तसं मी माझे टी शर्ट काढून टाकले. बराच वेळ आम्ही उभे होतो. माझ्या उघड्या छातीला मॅडम पाहून लाजल्या. तसं मी त्यांचा ड्रेस काढायला लागलो. तशा मॅडम पण लाजू लागल्या. नको नको सूरज, नको ना, असं म्हणत मॅडम दूर जाऊ लागल्या. मी मंद हसत त्यांना पाहू लागलो. मी अजून त्यांच्या जवळ गेलो. तसं मॅडम आपल्या दोन्ही हातांनी मला थांबवत मागे सरकल्या. मी अजून पुढं जाताच मॅडम अजून मागं सरकत भिंतीला टेकल्या. तसं मी त्यांच्या जवळ गेलो. मॅडमनी मला धक्का देत त्या बेडपाशी जाऊन थांबल्या. मी मागून त्यांना घट्ट मिठी मारली. तशा मॅडम अगदी दचकल्या. मी त्यांच्या केसांचा वास घेत त्यांच्या ड्रेसमध्ये हात घालत त्यांच्या अंतरवस्त्रावरून त्यांची छाती कुस्करू लागलो. तसं मॅडम मानवर करून सुस्काऱ्या सोडू लागल्या. त्यांचे हात माझ्या डोक्यावरून फिरू लागले. पॅन्टची उभारी मी त्यांच्या गोल गरगरीत कलिंगावर घासू लागलो. तशा मॅडम आपली कंबर वळवळू लागल्या. सूरज, हा हा हा, नको रे. मी त्यांचे गोळे जोरजोरात कुस्करू लागलो. आहा हा, आई ग, नको ना सूरज. काय झालं, दुखलं का, असं म्हणत मी थांबलो. तसं मॅडमनी माझ्या हातावर आपला हात आणत मला कुस्करायला खुणवू लागल्या. तसं मी त्यांच्या मानेला किस करत परत कुस्करू लागलो. आता मी पुरता तापलो होतो. मॅडमच्या नकारात होकाराचा सिग्नल मिळाला होता. मी बेभान होत त्यांच्या पाठीवर माझं तोंड घासू लागलो. हात हळूच खालीने त्यांचा ड्रेस वर केला. तसं मॅडमनी आपले हात वर केले. मी टॉप काढून टाकला. त्याचबरोबर स्लीप पण काढली. मस्त कमनीय बांधा, किंचित सुटलेली कंबर आणि गोल गरगरीत कलिंगडे, त्यात भर म्हणजे ती काळ्या रंगाची अंतर्वस्त्र. काय मादक दिसत होते ते दृश्य. मी हलके चोट त्यांच्या पाठीवर टेकवले. उघड्या पोटावर हात फिरवत त्यांचे पोट चोळू लागलो. त्यांची बेंबी खोल होती. मॅडमच्या अंगावर अगदी रोमांच उठले होते. त्यांचे पाय एकमेकांना येऊन वळवळ करत होते. एका हाताने त्यांचे गोळे कुस्करत दुसरा हात त्यांच्या पाठीवर फिरवू लागलो. मॅडम कमालीच्या थरथरत होत्या. त्यांच्या पाठीवर हात फिरवताच मॅडम शहारल्या. मी एका हाताने त्यांची अंतर्वस्त्रे काढू लागलो, पण मला काही जमेना. दोन्ही हातांनी त्यांच्या अंतर्वस्त्राचे हुक मी काढले आणि त्यांची कबुतरे मोकळी केली. अंतर्वस्त्र काढून टाकताच मॅडम लाजून बेडवर पोटावर पडल्या. त्यांचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. माझी काय वेगळी परिस्थिती नव्हती. माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे अवयव फुल ताठरलेला होता. पॅन्टमध्ये प्रचंड वळवळ होत होती. मी पॅन्ट काढून अवयवाला थोडा मोकळा केला. पॅन्ट वर तशी थोडीशी ओलसर झाली होती. मी हळूच बेडवर जात मॅडमच्या बाजूला लवंडलो. तसं मॅडम किलकिल्या डोळ्यांनी मला पाहत माझ्या कुशीत शिरल्या. त्यांच्या गरम अंगाचा स्पर्श मला जाणवला. त्यांचे गोल गरगरीत गोळे माझ्या छातीला चिकटले होते. मी मॅडमना माझ्या खाली घेत मी वर आलो. मॅडमने लाजून आपला चेहरा झाकून घेतला. मी त्यांचे गोळे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहू लागलो. पहिल्यांदा असे मोकळे गोळे पाहत होतो. त्यांची मनुके अगदी तापले होती. मी हलका स्पर्श करत त्यांना कुरवाळू लागलो. तसं मॅडम वळवळ करू लागल्या. मी माझं उघडं अंग त्यांच्या अंगावर घासू लागलो. तसं मॅडमनी मला मिठीत घेतलं. डोळे बंद करून मॅडम मंद हसत होत्या. मी अधीर होत त्यांचे गोरे अंग निहाळत होतो. रोज कपड्यात दिसणारे गोरे अंग आज माझ्यासमोर उघडे होते. मी अदाशासारखा त्यांच्या गोळ्यांवर तुटून पडलो आणि चोखू लागलो. तसं मॅडमनी मला मिठी मारत मला चोळू लागल्या.
मॅडम सुस्काऱ्या सोडत होत्या. करत माझ्या केसात आपली बोटे फिरवत ते माझे केस ओढू लागल्या. माझी कंबर मी त्यांच्या कमरेला घासू लागलो. तसं मॅडम आपले पाय फाकून मला त्यांच्या कमरेला घासायला खुणवू लागल्या. मी त्यांच्या छकुलीवर माझा हात घासू लागलो. आम्ही एकमेकांना वेड्यासारखे चोळत होतो, कुस्करत होतो. माझा अवयव चड्डीतून मॅडमच्या छकुलीला त्यांच्या सलवारवरूनच घासत होता. मॅडम बेभान होत माझ्या केसांना पाठीवर कुस्करत होत्या. मी पण त्यांचे गोळे आळीपाळीने चोखत होतो. मध्येच त्यांचे शेंडे ओठात पकडून चावत देखील होतो. हळूच हात खाली नेत मी सलवारचा नाडा ओढला. तसं मॅडम आपली कंबर उचलून सलवार खाली केली. मी वर उठत त्यांची सलवार पायातून काढून टाकली. मॅडम प्रचंड लाजल्या. काळी चड्डी चांगलीच फुगली होती, थोडी ओलसर झाली होती. मॅडमनी दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मांड्यावर घेत पायाला पाय घासू लागला. गोऱ्या गरगरीत केळीच्या खांबासारख्या त्यांच्या मांड्या मस्त दिसत होत्या. त्यांच्या मांडीवर तीळ होता. मी हळूवार हात त्यांच्या मांडीवर फिरवले. तशा मॅडम हमसू लागल्या. नाही म्हणत मान हलवू लागल्या. त्यांनी आपले हात माझ्या हातावर घट्ट पकडले. त्यांचा चेहरा लाजेने लाल झाला होता. मी माझी चड्डी काढून टाकली. अवयव फनफन करत डोलू लागला. त्यांचे हात माझ्या हातावर होते. त्यांची पकड थोडी सैल झाली. त्यांच्या चेहऱ्यावर आता लाजेची जागा वासनेने घेतली होती. त्यांचे डोळे अजून मिटलेलेच होते. मी मांड्यांवरचा हात त्यांच्या चड्डीवर फिरवला. ओटी पोटावर हात नेत कमरेवरची चरबी कुस्करली. हळूच त्यांची चड्डी खाली केली. तसं मॅडमनी आपली मान बाजूला करत बेडशीटवर गाल घासू लागल्या. काय तो देखावा होता. ओलसर चिमणी क्लीन शेव केलेली होती. माझे बोट त्यावर टेकवत मी हळूवार बोट चिमणीवर फिरवले. मॅडम थरथरल्या. त्यांच्या ओटीपोटावर ओठ टेकवत मी त्यांना हलकेच किस केलं. मॅडम हळूच सुस्करी सोडू लागल्या. करू लागल्या. कोऱ्या चिमणीला एक वेगळाच सुगंध सुटला होता. त्या वासाने माझ्या डोक्यात नशात चढली. मी माझे ओठ त्यांच्या चिमणीवर टेकवले. तसं मॅडमनी मला धक्का दिला. त्यांच्या मांड्या थरथरू लागल्या. बेडशीटवर त्यांनी घट्ट पकडले होते. मॅडम हमरू लागल्या. करत चिकट पाणी त्यांच्या चिमणीतून बाहेर येऊ लागले. काय गोड वास येत होता त्याचा, मस्तच. त्या वासाने माझ्या अवयवाची वळवळ वाढली. मी मॅडमच्या मांड्या फाकवल्या. मॅडमनी आपसूक त्या फाकवल्या. माझ्या अवयवामधून चिकट पाणी बाहेर येत होतं. वर चढत मी मॅडमच्या अंगावर आलो. अवयवाला त्यांच्या चिमणीला घासले. तसं मॅडमनी माझ्या कंबरेला आपल्या पायांची मिठी मारली. मी अवयवाला त्यांच्या चिमणीत घालायचा प्रयत्न करू लागलो, पण ती चिकट असल्यामुळे तो काही आत जात नव्हता, सटकू लागला. मी परत एकदा त्याला पकडले. हळूवार त्याला चिमणीच्या तोंडाला लावले. हलकेच कमरेला हिसका दिला. तसं मॅडम कळवळू लागल्या. अवयवाचा शेंडा आत गेला. मस्त गरम वाटू लागले. मॅडम माझ्या पाठीवर आपले हात ठेवत माझी पाठ कुस्करू लागल्या. मी परत एक धक्का दिला. तसं मॅडम जोरात कळवळल्या. मला दूर करू लागल्या. आम्ही दोघेही या खेळात नवीन होतो. मला थोडं वाचून माहिती होतं, म्हणून मी जरा धीराने घेत होतो. मला पण थोडं दुखल्यासारखं झालं होतं. मॅडम वयाने असल्या तरी त्यांची छकुली अजून कोरी करकरीत होती. मी थोडं थांबलो. थोडं शांत राहून मी हळूहळू कंबर हलवू लागलो. तसं मॅडम रंगात आल्या. त्यांचा घसा कोरडा पडला होता. मी त्यांच्या ओठांवर किस करू लागलो. तशा मॅडम मला देखील किस करू लागल्या. मी कंबर हलवतच होतो. आता मॅडम पण कंबर हलवू लागल्या. किस सोडून त्या हमरू लागल्या. करत होत्या. मी पण हलकेच हमसू लागलो. हा करत होतो. ओल्या चिमणीमुळे आमचं दुखणं कमी झालं होतं. आमच्या खेळात आता रंग चढला होता. मॅडम माझ्या कमरेला आपल्या पायांची मिठी मारून होत्या. त्यांची कबुतरे हलत होती. आमचे श्वास वाढले होते. मी थोडा स्पीड घेतला. माझ्या अंगात गोड शिरशिरी येत होती. नीट पोझिशन नसल्यामुळे थोडं अवघडल्यासारखं होत होतं. माझ्या स्पीडमुळे आमच्या मांड्यांची आपटण्याचे आवाज येत होते, अगदी असे फटफट फटफट. माझ्या अंगात आता शिरशिरी वाढली. मी एक जोरदार धक्का देत सगळा अवयव चिमणीमध्ये घुसवला आणि त्याला मॅडमच्या चिमणीवर दाबून धरला. अवयव भडाभडा ओकला मॅडमच्या चिमणीमध्ये. माझ्या धक्क्याने मॅडमने आपले डोळे उघडले. आपला कालचा ओठ दातात पकडत मॅडमने मोठे डोळे करून जोरजोरात श्वास घेऊ लागल्या. त्यांनी पायाची मिठी घट्ट आवळून धरली आणि मला मिठीत पकडलं. त्या धक्क्याने माझ्या अवयवाला हलकंसं दुखलं होतं. आमची नजरानजर झाली. मॅडम लाजत होत्या. त्यांच्या नजरेत अजून वासना दिसत होती. थोडा वेळ असंच एकमेकांना मिठीत घेऊन आम्ही थोडा वेळ पडून राहिलो. अवयव मलूम होऊन मॅडमच्या चिमणीत अडकला. मी त्याला बाहेर काढलं आणि बाजूला पडलो. मॅडमनी खाली हात नेत आपली चिमणी चेक केली. त्यांच्या हाताला आमच्या खेळाचा चिखल लागला. तशातच उठून मॅडम बाथरूमला गेल्या. मी फिरणारा फॅन पाहत
मनात हसलो. वर उठत अवयवाला पाहिलं. त्याने मान टाकली होती. त्याचा शेंडा हलकेच बाहेर आला होता. मला पाहून म्हणतोय, काय मालक, कसं वाटतंय? मजा आली की नाही? क्रमशः. धन्यवाद.